दारूच्या वादातून मित्राचा निर्घृण खून. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर परिसरात दारू पिण्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकास दत्तात्रय भोसले वय 32 राहणारी येलूर मलकापूर तालुका शववाडी सध्या वास्तव्यास विक्रमनगर असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओंकार महादेव काळे वय 25 राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर या संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकास गेल्या 5 वर्षापासून विक्रमनगर परिसरात राहत होता. खाजगी कंपनीत काम करत असताना तो इतर कामे करून उदरनिर्वाह करत होता. याच दरम्यान त्याची ओंकार काळेसोबत मैत्री झाली होती. शनिवारी दिवसभर दोघे एकत्र होते. सायंकाळी 7च्या सुमारास ते परिसरातील एका दारूच्या गुत्त्यावर गेले असता दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी ओंकारने शिवीगाळ करत विकासच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत विकासला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सीपीआर परिसरात आणि विक्रमनगर भागात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.